हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागरूत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटरबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस ह्या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. दैनंदिन जीवनामध्ये तसेच इंडस्ट्रीमध्ये विशिष्ट उपयोगासाठी सिंगल फेज इंडक्शन मोटरचा वापर खूप जास्त आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे ज्या मोटरच्या इनपुट साईडला 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC हा सप्लाय दिला जातो. या मोटरला सिंगल फेज सप्लाय दिला जातो, म्हणूनच या मोटरचं नाव सिंगल फेज मोटर असे आहे. ह्या मोटर्स आकाराने लहान असतात. तसेच सुरू करण्यासाठी त्यांना स्टार्टरची गरज नसते, कारण त्यांनी इनिशियल कंडिशनला घेतलेला करंट हा इतका ऑब्जेक्शनेबल नसतो, म्हणून यांना स्टार्टर्सची गरज नसते. या मोटरचे स्टेटर सिंगल फेज वाइंडिंगसाठी बनलेले असतात. ज्या अर्थी ही मोटर सिंगल फेज मोटर आहे, त्या अर्थी या मोटरचं स्टेटर हे सिंगल फेज करता वूंड केलेलं असते. 3 फेज मोटरप्रमाणेच ह्या मोटर्स फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतात. स्टेटर आणि रोटरमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, तर एअर गॅप असते आणि स्टेटरचा फ्लक्सचं इंटरॅक्शन रोटरवरती होऊन त्यामध्ये EMF तयार होतो व मोटर फिरते. अशा प्रकारे ही जी इंडक्शन क्रिया होते, म्हणून या मोटरला इंडक्शन मोटर असे म्हणतात. सहसा ह्या सिंगल फेज AC मोटर्स 1 HP पेक्षा कमी क्षमतेच्या असतात. त्यांना फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणतात. सहसा घरगुती उपकरणामध्ये याचा वापर जास्त होतो. घरामध्ये, ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये, वर्कशॉपमध्ये तसेच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर जास्त होतो. स्पेशियल पर्पजसाठी ह्या मोटर्स आजकाल खूप जास्त वापरले जातात. उदाहरणार्थ एअरक्राफ्ट, बिझनेस मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, ब्लोअर, पॉवर टूल्स, फॅन्स, मिक्सर्स, रूम कूलर, वॉशिंग मशीन इत्यादीमध्ये याचा उपयोग होतो. या मोटर्स वेगवेगळ्या परफॉर्मन्ससाठी कार्य करतात. त्यामुळे स्पेसिफिक उपयोगासाठी विशिष्ट मोटर वापरणे सोपे जाते. या मोटर सोप्या बांधणीच्या आहेत, किमतीत कमी आहेत, दुरुस्त करायला व देखभालीसाठी सोप्या आहेत. आकृतीमध्ये सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सिंगल फेज मोटर्सची आपण चित्र पाहत आहोत. सिंगल फेज मोटरचं वर्गीकरण. सिंगल फेज मोटरचं वर्गीकरण हे त्यातील रचनेवरनं केलेलं आहे. रचना याचा अर्थ असा की सिंगल फेज मोटर ही सेल्फ स्टार्ट नसल्यामुळे टेम्पररीली ती 2 फेजमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावी लागते. 2 फेजमध्ये कन्व्हर्ट करण्याच्या पद्धतीनुसार मोटरच्या रचनेमध्ये जो फरक केलेला असतो, त्यानुसार पहिली मोटर म्हणजे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असा याचा अर्थ आहे की फेज हा स्प्लिट म्हणजे 2 फेजमध्ये विभागला गेलेला आहे. सेकंड, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. इथे कॅपॅसिटरचा योग्य वापर करून 2 फेजमध्ये कन्व्हर्शन केल्या जाते. थर्ड, कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन मोटर. इथे कॅपॅसिटरचा वापर करून 2 फेजमध्ये कन्व्हर्शन केले जाते व ते सर्किटमधून कट न करता तसंच कार्यरत ठेवल्या जाते. फोर्थ, शेडेड पोल मोटर.
या प्रकारामध्ये मोटरचा पोल हा मोर इंडक्टिव्ह केला जातो व त्यानुसार पोल शिफ्टिंग अर्थात 2 फेजमध्ये कन्व्हर्शन होऊन मोटर रन होण्यास बाध्य केल्या जाते. सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या रचनाचा विचार केला असता त्याची रचना ही पॉलीफेज इंडक्शन मोटरसारखीच असते, म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरसारखीच असते. परंतु यामध्ये मुख्य फरक असा आहे की या मोटरचे स्टेटर हे सिंगल फेज वाइंडिंगकरिता डिझाईन केलेले असते. या मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच बसविलेला असतो. या सेंट्रिफ्युगल स्विचचा उपयोग ऑक्झिलरी म्हणजे जी स्टार्टिंग करता वाइंडिंग बसवली असते ती मोटरनी 70 ते 80% स्पीड पकडल्यानंतर ती वाइंडिंग सर्किटमधनं कट करण्यासाठी होतो. ह्या मोटर सेल्फ स्टार्ट नसतात, म्हणून 70 ते 80% स्पीड पकडेपर्यंत ह्या मोटर 2 फेजमध्ये तात्पुरत्या कन्व्हर्ट केलेल्या असतात. आता सिंगल फेज मोटरची रचना विस्तृत प्रमाणामध्ये पाहू आपण. पॉलीफेज इंडक्शन मोटरप्रमाणेच यामध्ये 2 मुख्य पार्ट आहेत, स्टेटर आणि रोटर. मोटरच्या स्थिर असणाऱ्या भागास स्टेटर असे म्हणतात. सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यापासून स्टेटरचे कोर बनविलेले असते. पट्ट्या असल्यामुळे याच्यामध्ये एडी करंट लॉस कमी होतो आणि सिलिकॉन स्टील वापरल्यामुळे हिस्टेरिसिस लॉस कमी होतो. याचे वाइंडिंग करण्याकरता जे स्लॉट्स असतात ते ओपन टाईप असतात किंवा सेमी क्लोज टाईप असतात. एनेमल्ड कॉपर और ॲल्युमिनियम वाईलची याच्यामध्ये वाइंडिंग केलेली असते. विशिष्ट पोलसाठी या मोटरची वाइंडिंग केलेली असते. सिंगल फेज सप्लायचं डिझाईन कन्सिडर करून या वाइंडिंगचा गेज, इन्सुलेशनची प्रॉपर्टीज ह्या ठरविलेल्या असतात. इथे आकृतीमध्ये आपण पाहतोच आहे. लेफ्ट हँड साईडला एंड कव्हर आहे, ज्याला फॅन कव्हर असं सुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर शाफ्टवरती बसवलेला फॅन दिसतो. तो फॅन मोटरच्या व्हेंटिलेशनसाठी काम करतो. त्यानंतर मोटरची एंड प्लेट आहे. त्यानंतर मोटरची आउटर बॉडी दिसते आहे. आउटर बॉडीला लिफ्टिंग करता आय बोल्ट बसविलेला आहे. त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे की एंटायर मोटरला मेकॅनिकल प्रोटेक्शन मिळावं. याच आउटर बॉडीवरती वायरिंग करता एक टर्मिनल बॉक्स बसविलेला आहे. त्यानंतर या मोटरच्या राईट हँड साईडनी जर पाहिलं तर आतमध्ये जो गोलाकार भाग आहे तिथे स्लॉट्स आहेत. त्या स्लॉट्समध्ये स्टेटरची वाइंडिंग केलेली आहे. त्यानंतरचा पार्ट म्हणजे रोटर. इथे स्क्विरल काईज टाईप ऑफ रोटर दाखविलेला आहे. म्हणजे या रोटरमध्ये कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे बार्स बसविलेले असतात. याच्या एंड रिंग्स ह्या शॉर्ट केलेल्या असतात. त्यानंतर या रोटरच्या शाफ्टवरती बेरिंग बसविलेलं दाखविलेलं आहे. सरतेशेवटी बाहेर निघालेला शाफ्ट आहे आणि परत एंड प्लेट्स आहे. आता रोटरबद्दल माहिती पाहू. हा मोटरचा फिरणारा भाग आहे. रोटरमध्ये स्क्विरल केज आणि फेज वूंड असे 2 रोटरचे प्रकार पडतात. स्क्विरल केज म्हणजे ज्यामध्ये कॉपर कंडक्टर्स किंवा ॲल्युमिनियमचे बार्स बसवलेले असतात. रोटरच्या एंडवरती हे शॉर्टेड असतात. हे जे बार्स बसवलेले असतात याला थोडासा स्क्यू असतो, म्हणजे तिरप्या आकारात एकमेकाला पॅरल बसवलेले असतात जेणेकरून मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही. फेज वूंड टाईप ऑफ रोटर म्हणजे ज्यामध्ये वाइंडिंग केलेली असते. त्या वाइंडिंगचे टोके कम्युटेटरच्या मार्फत बाहेर आणलेले असतात. स्लिप रिंग्स आणि ब्रशेसद्वारा या कम्युटेटरला सप्लाय दिला जातो. सेंट्रिफ्युगल स्विच.
हा मोटरच्या आतमध्ये बसवलेला एक मेकॅनिकल स्विच आहे. रोटरवरती निर्माण होणाऱ्या सेंट्रीफ्युगल फोर्स असतो त्यानुसार हा स्विच कार्य करतो. हा मेकॅनिकल आहे. रोटर ज्यावेळेस फिरतो 70 ते 80% ज्या स्पीड गेन करतो त्यावेळेस याचे कॉन्टॅक्ट्स ओपन होतात. मोटर सुरू होण्याच्या स्थितीमध्ये याचे कॉन्टॅक्ट्स क्लोज असतात. या स्विचच्या मार्फत ऑक्झिलरी किंवा स्टार्टिंग वाइंडिंग ही सर्किटमध्ये कनेक्टेड असते. या स्विचचे टर्मिनल्स ओपन झाल्यानंतर ऑक्झिलरी किंवा स्टार्टिंग वाइंडिंग ही सर्किटमधनं बाहेर निघते. आकृतीमध्ये आपण शाफ्टवरती बसवलेलं सेंट्रिफ्युगल स्विचची रचना पाहतो आहे. तर राईट हँड साईडला ॲक्च्युअल सेंट्रिफ्युगल स्विचचं कन्स्ट्रक्शन कशी आहे याची आपण आकृती पाहतो आहे. एंड प्लेट्स. शाफ्ट आणि बेअरिंगला आधार देण्याचं काम एंड प्लेट्स करतात. शेवटच्या टोकावरती ह्या असतात म्हणून त्याला एंड प्लेट्स असं म्हणतात. मोटरच्या आतील भागाचं संरक्षण करणे याचं हे मुख्य कार्य आहे. ह्या एंड प्लेट्स रोल्ड स्टील किंवा कास्ट स्टीलपासून बनविलेल्या असतात. सिंगल फेज मोटरचे कार्यतत्व. इलेक्ट्रिक मोटरमध्ये 2 फ्लक्स इंटरॅक्टर होऊन रोटर फिरायला लागतो. याचा अर्थ असा की स्टेटरला सप्लाय दिल्यानंतर त्याचा फ्लक्स निर्माण होतो. तो फ्लक्स रोटरवरती ॲक्ट होतो. रोटरमधून करंट वाहतो. त्या करंटमुळे फ्लक्स निर्माण होतो. या 2 फ्लक्सच्या इंटरॅक्शनमुळे रोटर फिरायला लागते. अर्थात ही क्रिया फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन व लेन्झ लॉ या 2 लॉच्या एकत्रित कार्यपद्धतीनुसार कार्य करते. परंतु ज्या स्टेटरला आपण सिंगल फेज सप्लाय देतो, या स्टेटरला सिंगल फेज सप्लाय दिल्यानंतर जो टॉर्क निर्माण होतो तो टॉर्क हा पल्सेटिंग नेचर सारखा असतो. पल्सेटिंग म्हणजे दोलायमान स्थितीमध्ये. हा जो टॉर्क पल्सेटिंग असल्यामुळे रोटर फिरण्याकरिता सफिशियंट रोटेशनल टॉर्क निर्माण होत नाही. त्यामुळे रोटर हे सेल्फ स्टार्ट होत नाही. डबल फील्ड रिव्हॉल्विंग थिअरीनुसार अल्टरनेटिंग क्वांटिटी 2 भागात विभागल्या जाते. हे 2 भाग मॅग्निट्यूडमध्ये सारखे असतात आणि त्याची डायरेक्शन एकमेकाच्या विरुद्ध असते. त्यातील एक फॉरवर्ड फिरतो तर दुसरा रिव्हर्स फिरतो. याला असे म्हणता येईल की हाफ कंपोनंट फॉरवर्डिंग आहे व हाफ कंपोनंट रिव्हर्सिंग आहे. या दोघांच्या परस्पर विरुद्ध दिशेने फिरण्याच्या गतीमुळे रिझल्टंट फ्लक्स एकमेकाला कॅन्सल करतात. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो. हाफ वेव्ह ही बॅकवर्ड आहे, हाफ वेव्ह ही फॉरवर्ड आहे. याचा टोटल रिझल्टंट परिणाम असा असतो, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतात आणि रिझल्टंट टॉर्क रोटरवरती ॲक्ट होत नाही, म्हणून रोटर फिरत नाही. सिंगल फेज फ्लक्समुळे हे जे 2 प्रकारचे टॉर्क निर्माण होतात आणि एकमेकाला ते कॅन्सल करतात, याला डबल फील्ड रिव्हॉल्विंग थिअरी असे म्हणतात. म्हणून रोटरला सुरू करण्यासाठी सेल्फ स्टार्ट करण्यासाठी मोटर ही टेम्पररी 2 फेजमध्ये कन्व्हर्ट करतात. मोटरच्या रनिंग वाइंडिंगला एक एक्स्ट्रा वाइंडिंग जोडलेली असते व ती 90 डिग्रीज इलेक्ट्रिकल सेपरेशनमध्ये जोडलेली असते. त्याला ऑक्झिलरी वाइंडिंग असे म्हणतात. या 2 वाइंडिंगच्या फेज डिफरन्समुळे रोटरवरती सफिशियंट रोटेशनल टॉर्क तयार होतो व सिंगल फेज मोटर ही सेल्फ स्टार्ट होते. मोटर सेल्फ स्टार्ट करण्याच्या या पद्धतीनुसार जी पहिली मोटर आपण पाहणार आहोत ती आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. स्प्लिट फेज याचा मराठीमध्ये जर अर्थ पाहिला तर फेजची विभागणी.
इथे फेजची विभागणी करण्याकरता रेझिस्टन्सचा योग्य वापर केला जातो. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, लेफ्ट हँड साईडला सिंगल फेज इनपुट सप्लाय आहे. त्यानंतर ह्या 2 पॅरलल वाइंडिंग्ज आहेत. एक ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग, दुसरी मेन वाइंडिंग म्हणजे रनिंग वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक रेझिस्टन्स जोडलेला आहे. याची किंमत म्हणजे व्हॅल्यू खूप जास्त आहे. त्याला स्वॅम्प रेझिस्टन्स असे म्हणतात. आणि परत या रेझिस्टन्स आणि वाइंडिंगच्या सिरीजमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला आहे. जो सेंट्रिफ्युगल स्विच या मोटरने 70 ते 80% स्पीड कव्हर केल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स ओपन होतात. आकृतीमध्ये रोटर दिसते आहे. राईट हँड साईडला मेन वाइंडिंग दिसते आहे. स्टार्टिंग वाइंडिंगचा रेझिस्टन्स हा जास्त असतो. परत या वाइंडिंगचा रेझिस्टन्स एक्स्ट्रा रेझिस्टन्स त्या सर्किटच्या सिरीजमध्ये जोडून वाढविलेला असतो. मेन वाइंडिंगचा रेझिस्टन्स कमी असतो. स्टार्टिंग वाइंडिंगचा रिॲक्टन्स कमी असतो, तर मेन वाइंडिंगचा रिॲक्टन्स हा जास्त असतो. स्टार्टिंग वाइंडिंगमधून जो करंट वाहतो तो स्टार्टिंग वाइंडिंग करंट म्हणता येईल. मेन वाइंडिंगमधून जो करंट वाहतो तो मेन वाइंडिंग करंट म्हणता येईल. ज्याची स्टार्टिंग वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त आहे तो करंट हा व्होल्टेज व्हेक्टरच्या जवळ म्हणजे फेज होण्या इतपत स्थितीमध्ये असतो. परंतु मेन वाइंडिंगचा करंट हा मोर इंडक्टिव्ह सर्किट असल्यामुळे हा लॅगिंग असतो. म्हणून IS आणि IM म्हणजे स्टार्टिंग करंट व मेन करंट यामध्ये अँगल सेटअप होतो. या 2 करंटमध्ये जो अँगल सेटअप होतो हा जितका जास्त असेल तितका रोटर फिरायचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो. याचं सूत्र असं आहे, स्टार्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन अल्फा. अल्फा म्हणजे 2 करंटमधला असलेला अँगल. एकदम रोटर सुरू झाल्यानंतर त्यांनी 70 ते 80% स्पीड गॅदर केल्यानंतर सेंट्रिफ्युगल स्विच त्याच्यावर ते कार्य करते व स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधनं कट करते. या मोटरचं स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहू शकतो. जवळपास 200% याचा हा स्टार्टिंग टॉर्क राहू शकतो. जिथे कॅरेक्टरिस्टिक्स कट झालेले दिसतात तो सेंट्रिफ्युगल स्विच ओपनिंग पिरियड आहे. ह्या नॉर्मल स्टार्टिंग लोडसाठी या मोटर जास्त प्रिफरेबल आहेत. या मोटरची जर फिरण्याची दिशा बदलायची असेल तर स्टार्टिंग किंवा रनिंग वाइंडिंगच्या टोकाचं कनेक्शन जर बदलविलं तर या मोटरची फिरण्याची दिशा बदलविता येते. या मोटरचे उपयोग, या मोटरचा स्टार्टिंग करंट कमी असल्यामुळे व स्टार्टिंग टॉर्क मध्यम असल्यामुळे ह्या मोटर्स फॅन, ब्लोअर, सेंट्रिफ्युगल पंप, वॉशिंग मशीन, ग्राइंडर, लेथ मशीन, एअर कंडिशनर, फॅन इत्यादीसाठी वापरतात. ह्या मोटर 1/20 to 0.5 किलोवॅट साईजमध्ये डिझाईन केलेल्या असतात. यानंतर आपण मोटर पाहणार आहोत कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. अर्थात या मोटरमध्ये कॅपॅसिटरचा उपयोग करून नेसेसरी फेज स्प्लिटिंग केलेलं असते, म्हणून या मोटरला कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर असे म्हणतात. या मोटरमध्ये सुद्धा 2 वाइंडिंग असून म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग व रनिंग वाइंडिंग या 2 वाइंडिंगमधून वाहणाऱ्या करंटचा फेज डिफरन्स हा कॅपॅसिटरमुळे मॅनेज केला जातो.
याकरिता वापरलेले कॅपॅसिटर हे इलेक्ट्रोलायटिक टाईप असते. याची कॅपॅसिटी हाय असून हे टेम्पररी शॉर्ट ड्युरेशन पिरियडसाठी डिझाईन केलेलं कॅपॅसिटर असते. हे कॅपॅसिटर मोटरच्या टॉप साईडला स्वतंत्र युनिट म्हणून फिक्स केलेले असते. या कॅपॅसिटरचा उपयोग शॉर्ट ड्युटीसाठी केलेला असतो, कारण या कॅपॅसिटरचा मुख्य उपयोग रोटर सुरू करण्यासाठीच केलेला असतो. जेव्हा मोटर त्याच्या 70 ते 80% फुल स्पीड घेतो त्यावेळेस मोटरचे सेंट्रिफ्युगल स्विच ऑपरेट होते व स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून डिस्कनेक्ट होते. त्याच वेळेस स्टार्टिंग करता जोडलेलं कंडेन्सरसुद्धा डिस्कनेक्ट होते. आपण आकृतीमध्ये पाहतो आहे, राईट हँड साईडला सिंगल फेज सप्लाय आहे, त्यानंतर 2 पॅरलल वाइंडिंग्ज आहेत, स्टार्टिंग वाइंडिंग आहे, त्याच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडलेला आहे, वाइंडिंग व कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला आहे, रोटर दाखविलेला आहे व मेन वाइंडिंग दाखविलेले आहे. कॅपॅसिटरमुळे सर्किट हे मोर कॅपॅसिटी होते, त्यामुळे करंट हा लीडिंग घेतला जातो. बाजूच्या व्हेक्टर डायग्राममध्ये स्पष्टपणे लीडिंग करंट हा दाखविलेला आहे. मेन वाइंडिंगचा करंट हा लॅगिंग आहे. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरच्या तुलनेमध्ये या दोन्हीही करंटमधला अँगल हा जास्त आहे, त्यामुळे या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त आहे. म्हणून जास्त लोड कॅपॅसिटीवरती जर मोटर सुरू करायचे असतील तर ह्या कंडेन्सर स्टार्ट इंडक्शन रन मोटर ह्या प्रिफरेबल आहेत. याचा स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक जर आपण पाहिलं तर याचा स्टार्टिंग टॉर्क स्प्लिट फेज इंडक्शन मोटरपेक्षा जास्त आहे. हा 300 ते 350% याचा स्टार्टिंग टॉर्क आहे. तसंच सेंट्रिफ्युगल स्विचचा स्विचिंग पिरियड म्हणजे ऑपरेटिंग पिरियड जो आहे तिथे गॅप दिसते आहे, परंतु या मोटरचं स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे, ऑपरेशन स्मूथ आहे, म्हणून याचे उपयोग जरा टिपिकल आहेत. त्यामुळे ही मोटर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सेंट्रिफ्युगल पंप, लेथ मशीन, प्रिंटिंग प्रेस इत्यादीमध्ये वापरली जाते. मित्रांनो, आज आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरची रचना, त्याचे प्रकार, त्याचं कार्यतत्व इत्यादीबद्दल माहिती पाहिली. तसेच स्प्लिट फेज इंडक्शन मोटर याची रचना, व्हेक्टर डायग्राम, स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स व उपयोग याची माहिती पाहिली. त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर याची रचना, व्हेक्टर डायग्राम, स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स व ॲप्लिकेशन याची माहिती पाहिली. आता या अभ्यासक्रमावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावरती एक नजर टाकू. सिंगल फेज इंडक्शन मोटरची वैशिष्ट्ये लिहा. सिंगल फेज इंडक्शन मोटरला कोणता सप्लाय दिला जातो, त्याचं स्टेटर कसं वोंड आहे व ती सेल्फ स्टार्ट नाही आहे व ती सेल्फ स्टार्ट होण्याकरता काय करावं लागते, या 4 मुद्द्यांचा विचार करून या प्रश्नाचं उत्तर लिहावं. या प्रश्नाला किती मार्क दिलेले आहेत त्यानुसार त्या उत्तराची लांबी वाढवावी. सिंगल फेज इंडक्शन मोटरचे वर्गीकरण लिहा. सिंगल फेज इंडक्शन मोटर टेम्पररीली 2 फेजमध्ये कन्व्हर्ट करण्याच्या ज्या कोणत्या पद्धती आहेत त्यानुसार याचं वर्गीकरण लिहावं. AC सिंगल फेज मोटरची रचना लिहावी. यामध्ये मुख्यत्वे स्टेटर, रोटर, सेंट्रिफ्युगल स्विच व त्याच्या वेगवेगळ्या भागांची नावे लिहून थोडक्यामध्ये माहिती लिहावी. ज्या रचनेची माहिती विचारल्या जाते त्या जर त्याची आकृती काढली तर ती जास्त योग्य ठरते. सेंट्रिफ्युगल स्विचचे कार्य लिहा. सेंट्रिफ्युगल स्विच ही स्टार्टिंग वाइंडिंगला सर्किटमधून डिस्कनेक्ट करण्यासाठी वापरल्या जाते. हे स्पष्टपणे लिहावं व कोणत्याही एका मोटरचा सर्किट डायग्राम काढून ती कुठे जोडलेली आहे ते दाखविल्यास जास्त चांगलं होते. AC सिंगल फेज मोटरचे कार्यतत्व लिहावे. 2 फील्ड रिव्हॉल्विंग थिअरीची माहिती घेऊन
ती सेल्फ स्टार्ट का नाही आहे अशा पद्धतीचं विवेचन या प्रश्नामध्ये करावं. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची रचना लिहा. AC इंडक्शन मोटरबद्दलचीच रचना लिहिताना याच्यामध्ये असलेल्या स्टार्टिंग वाइंडिंग व रनिंग वाइंडिंगच्या फरकाबद्दल माहिती लिहावी. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा सर्किट व व्हेक्टर डायग्राम काढावा. वरील थिअरीमध्ये दिल्याप्रमाणे सर्किट व व्हेक्टर डायग्राम वारंवार हाताने काढून पाठ करावा. तो बाकी प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा मदतगार होतो. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचे उपयोग सांगा. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा मध्यम स्टार्टिंग टॉर्क लक्षात घेऊन त्याचे उपयोग लिहावे. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरची रचना लिहा. यामध्ये कॅपॅसिटर कशासाठी वापरलेला आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे व ते मोटर सुरू होण्याकरता कसं कार्य करते, त्याचसोबत सेंट्रिफ्युगल स्विच काय कार्य करते याची माहिती लिहून या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करावं. त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा सर्किट व व्हेक्टर डायग्राम काढावा. हा व्हेक्टर डायग्राम पाठ करावा. व्हेक्टर डायग्राम व सर्किट डायग्राम काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे सिम्बॉलिक नोटेशन्स आहेत त्याची नावानिशी माहिती लिहावी. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचे उपयोग सांगा. याचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे तो गृहीत धरून या मोटरबद्दलचे उपयोग लिहावे. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरचे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स काढा. याचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे. रनिंग टॉर्क हा स्प्लिट फेज इंडक्शन मोटर सारखाच आहे. 2 हे कॅरेक्टरिस्टिक्स काढताना त्यामध्ये जे गॅप दिसते तो सेंट्रिफ्युगल स्विच ऑपरेशन पिरियड आहे असं स्पष्टपणे लिहावं. मित्रांनो, आज आपण इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटरबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल. तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.